नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. भारताचा शेजारी देश श्रीलंका याचं अक्षरशः दहन चालू आहे. या विषयावरती आपण बराच आधी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्याबद्दल मी थोडंफार माहिती पण दिलेली होती. आज मात्र परिस्थिती अशी आहे की इतकी स्फोटक अवस्था तिथे झालेली आहे. एका नागरी युद्धासारखी परिस्थिती आलेली आहे. तिथले जे राजकीय नेते आहेत त्यांच्यावरती जनतेचा बिलकुल विश्वास उरलेला नाहीये. 1 महिन्यापासून पंतप्रधान राजीनामा देतील म्हणून एक जनतेला आशा होती, परंतु त्यांनी राजीनामा देण्याचं जवळजवळ महिनाभर टाळलं. शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे दिसल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. अजूनही लोक शांत झालेले नाहीयेत. त्यांनी पंतप्रधानांचं जे निवासस्थान आहे तिथे आग लावली. अनेक मंत्र्यांच्या घरी आग लावण्यात आली. पंतप्रधानांचं जे कुटुंब आहे त्याला नाविक दलाच्या बेसमध्ये आश्रय घ्यावा लागला. अशी एकंदरीत जी परिस्थिती आहे, लोक कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रक्षुब्ध झालेला जो जमाव आहे तो शांत व्हायला तयार नाहीये, कारण त्याच पद्धतीच्या हाल अपेष्टा सामान्य जनतेला तिथे आज भोगाव्या लागत आहेत. आणि या सगळ्याची ही जी दुरवस्था जी आलेली आहे ती दुरवस्था ही आर्थिक नियोजन नसल्यामुळे देशासमोर उद्भवलेली ही गंभीर समस्या आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या समस्येचे 2 ते 3 वाक्यामध्ये थोडक्यात ओळख करून देते की कोविड-19च्या संकटानंतर श्रीलंकेचे जे आर्थिक उत्पन्नाचे स्रोत होते ते पूर्णपणे थांबले. ते स्रोत कुठले होते? एक होता तो अर्थातच पर्यटनाचा. म्हणजे जे जगभरातून पर्यटक त्यांच्या देशामध्ये येत होते आणि त्यांच्या सोबत येणारी जी विदेशी मुद्रा होती तो एक खूप मोठा उत्पन्नाचा भाग होता श्रीलंकेचा. दुसरा जो उत्पन्नाचा भाग होता तो अनेक श्रीलंकेचे नागरिक हे परदेशामध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत, तिथे काम करतात आणि मग ते तिथून आपला जो पगार आहे तो नियमितपणे आपल्या मायदेशी कुटुंब असतील किंवा अन्य कोणी असतील त्यांच्यासाठी पाठवत असतात. तर ही जी विदेशी मुद्रेचा जो दुसरा स्रोत होता तोही बंद झाला. तिसरा जो स्रोत होता तो अर्थातच एक्सपोर्टचा म्हणजे निर्यातीचा, त्याला सुद्धा काही बंधनं आली. ह्या सगळ्यामध्ये भर म्हणून तिथल्या श्रीलंकेच्या सरकारने जेव्हा हे उत्पन्न थांबलं, खरं म्हणजे कोविड-19 मुळे उत्पन्न थांबणार ह्याची कल्पना श्रीलंका सरकारला असायला हवी होती आणि तेव्हापासून कंबर कसून त्यांनी आपण ज्याला म्हणतो वायफळ खर्च थांबवायला हवे होते आणि खर्चावरती बंधनं घालायला पाहिजे होती. परंतु तसं न केल्यामुळे ही परिस्थिती आजची उद्भवलेली आहे. त्यांनी एक भाग केला, त्यांनी खर्च होऊ नये म्हणून येणारे जे कृत्रिम खतं आहेत त्या खतांच्या आयातीवरती बंधनं घातली आणि लोकांना सांगितलं की तुम्ही नैसर्गिक शेती करा. परंतु नैसर्गिक शेतीचा एक तोटा असा असतो की सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यामुळे उत्पादन कमी होतं आणि हे कमी उत्पादन होणार ह्याची कल्पना त्यांना दिली गेली नव्हती. त्यांना त्याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामुळे उत्पन्नच कमी उत्पादन कमी झाल्यामुळे ते निर्यात करण्याचा प्रश्नही आज येत नाही. निर्यात त्यांच्याकडून चहा किंवा खोबरं या गोष्टी ज्या निर्यात होत होत्या त्याच्यावर सुद्धा अनेक अडथळे निर्माण झालेले आपल्याला दिसतात. या सर्व बाजूनी कोंडी झालेला जो श्रीलंका हा देश आहे त्याच्या डोक्यावरती प्रचंड परदेशी कर्ज आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी त्याच्या हातामध्ये पैसे नाहीत. म्हणजे जेवढं उत्पन्न आहे ते उत्पन्न हे कर्जाचा हप्ता नाही, त्याच्यावरच्या व्याजाचा हप्ता देण्यामध्येच निघून जाईल अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती आल्यामुळे आज देशामध्ये अनेक गोष्टींचा तुटवडा आहे आणि महागाई आहे. त्यात भर पडलेली आहे ती युक्रेनच्या युद्धाची, कारण त्याच्यामधून तेलाचे भाव जसजसे भडकले तसतसा पूर्णपणे अर्थव्यवस्था कोलमडलेली आपल्याला दिसते. ही परिस्थिती जी आहे ती काही एका दिवसात तयार नाही झालेली, अनेक वर्षाच्या साचलेल्या चुकीच्या निर्णयांचे परिपाक म्हणून आज आपण तिथे ही परिस्थिती बघतोय. तर ही जी अवस्था जी आलेली आहे त्या अवस्थेची शहानिशा करायची आणि शास्त्रीय चिकित्सा करायची
हे काम जेव्हा जगभरचे लोक करतायत आणि श्रीलंकेला काय मदत देता येईल याचा विचार करतायत, भारताने स्वतः जवळजवळ $300 कोटी मदत पाठवलेली आहे आणि त्यांना ते पैसे आपले परत करण्यासाठी एक दीर्घ मुदतीचा अवधी सुद्धा दिलेला आहे. ही सगळी मदत जी आहे त्याचा भारताने मदत जरी केली तरी जगाच्या अन्य कानाकोपऱ्यांमधून तेवढीशी मदत अजून पोचलेली नाहीये. तर दुसऱ्या हाताला चीन त्याचा दुरुपयोग करतोय आणि श्रीलंका ज्या संकटामध्ये सापडलेली आहे त्या संकटामध्ये त्याला मदतीचा हात न देता चीन त्यांना सांगतो आहे की तुम्ही आमच्याशी फ्री ट्रेड अग्रीमेंट करा, तर मग तुम्हाला आम्ही तुमचं जे कर्ज आहे ते कर्ज आम्ही रिस्ट्रक्चर करू. रिस्ट्रक्चरचा अर्थ असा की त्याचे जे हप्ते फेडायचे आहेत त्या फेड्यामध्ये त्या हप्त्यांच्या रकमेमध्ये थोडीफार तफावत केली जाईल आणि इतका बोजा पडणार नाही याची काळजी घेतली जाईल. आता फ्री ट्रेड अग्रीमेंट ह्याचा अर्थ एवढाच होतो की जो चिनी माल आयात होईल त्याच्यावरती श्रीलंकेने कर लावायचा नाही. ज्या सरकारकडे कराचं उत्पन्न जे आहे ते सोडून अन्य आज जर का उत्पन्नाचे मार्ग नसतील तर फ्री ट्रेड अग्रीमेंट करून श्रीलंका आपले प्रश्न कसे सोडवणार हा प्रश्न, ही समस्या जी आहे ती समस्या चीन मुद्दाम वाढवतो आहे. भारताने सुद्धा किती मदत करावी त्याला काही मर्यादा आहेत. ही जी परिस्थिती आहे अत्यंत बिकट अशी परिस्थिती आज श्रीलंकेच्या समोर उभी आहे आणि लोकांचा तिथल्या राष्ट्राध्यक्षांवर सुद्धा विश्वास उरलेला नाही. तिथे एक राष्ट्रीय सरकार यावं आणि खुद्द अध्यक्षांनी सुद्धा राजीनामा द्यावा आणि नव्या निवडणुका व्हाव्यात असं लोकांना वाटत असेल तर त्याच्यामध्ये बिलकुल त्यांना दोष देता येत नाही. तर ही जी परिस्थिती आहे ह्याची जी चिकित्सा आहे ती चिकित्सा सर्वजण करत असले तरी सुद्धा आमच्याकडे भारतामध्ये जे अतिशहाणे लेफ्ट लिबरल्स, पुरोगामी, सेक्युलर हे जे तळपत आहेत आणि आमची माध्यमं त्यांना ते काय बोलतात ते अर्धवाक्य जरी बोलले तरी त्याला उजाळा देऊन देऊन त्यांना प्रचंड प्रसिद्धी देतात. त्याचं कारण असं की कुठलीही घटना घडली तरी मोदी कसे चुकलेले आहेत हे सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. आता गंमत अशी आहे की तिथे श्रीलंकेने आपल्या अर्थव्यवस्थेचं नियोजन नीट केलं नाही. इतकं असूनही मोदींनी तिकडे मदत पाठवली. ते राहिलं दूर. परंतु ह्या घटनेमधून सुद्धा मोदींना डोस पाजण्याचा मोह काही या पुरोगामी सेक्युलर मंडळींना टाळता आलेला नाहीये. आता मी तुम्हाला 2 ट्वीट्स वाचून दाखवते. एक ट्वीट आहे पहिलं ते जयराम रमेश यांचं. ते ट्वीट काय आहे आपण बघूया. जयराम रमेश असं म्हणतात, ॲज अ लॉंग टाइम स्टुडंट ऑफ श्रीलंका I can say that the roots of the beautiful country's crisis lies not just in short-term economics, but more in its linguistic, religious, and cultural majoritarianism over the past decades. These are lessons for us in India as well. जयराम रमेश यांना असं म्हणायचं आहे की श्रीलंकेसारख्या अतिसुंदर देशामध्ये आज जी आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीची मुळं जी आहेत ती केवळ अर्थकारणाशी जोडलेली नाहीत, तर ह्या देशामध्ये जे भाषिक, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रश्न आहेत आणि तिथले जे बहुसंख्य लोक आहेत ते आपली इच्छा तिथल्या अल्पसंख्याकांवर लादू इच्छितात त्याच्यातून निर्माण झालेली ही समस्या आहे. आणि ही त्यांची ही जी इच्छा आहे बहुसंख्याकांचा जे अत्याचार तिकडे चालतात, दडपण चालतात ती गेली कित्येक दशकापासून चालते असं जयराम रमेश यांनी म्हटलंय. आणि म्हणून भारतासाठी हा फार मोठा धडा आहे असं ट्विट जयराम रमेश यांनी केलेलं आहे. 9:30 वाजता रमेश यांचं ट्विट आल्याबरोबर टाळ हातामध्ये घेऊन टण करत अन्य लिबरल्स जर का पुढे झाले तर काही नवल नाही. ताबडतोबीने तासाभरामध्ये सागरिका घोष मॅडम बाईसाहेब यांचंही ट्विट आलं. त्या अजून एक पाऊल पुढे गेलेले आहेत. त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण बघूया. मेसेज फ्रॉम श्रीलंकन प्रोटेस्ट, मस्क्युलर नॅशनलिझम अँड मेजॉरिटेरियन पॉलिटिक्स इज नो सोल्युशन व्हेन an economic crisis explodes. Identity politics will not feed
हंग्री स्टमक्स. याचा अर्थ असा, सागरिका घोष बाईसाहेब काय सांगतायत की श्रीलंकेमध्ये जी निदर्शनं चाललेली आहेत त्याच्यातून भारताला काय संदेश घ्यायचा आहे की मस्क्युलर नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवाद जो आहे तो राष्ट्रवाद नुसता नाही तर तो बळकट राष्ट्रवाद आणि बहुसंख्याकांची दादागिरी ह्याचं जे राजकारण चालतं त्या राजकारणामधून अर्थव्यवस्थेचे प्रश्न सुटत नाहीत आणि ते जर का त्या समस्यांचा डोम उठला तर त्याच्यावरती राष्ट्रवादाचं सोल्युशन हे लागू पडत नाही, औषध लागू पडत नाही असं बाईसाहेब म्हणतात. आयडेंटिटी पॉलिटिक्स म्हणजे अस्मितेचं राजकारण जे आहे त्याच्यामुळे भुकेली पोट भरता येत नाहीत असं सागरिका घोष मॅडम सांगतात. आणि हा जो सल्ला आहे तो अर्थातच कोणासाठी आहे आपल्याला माहिती आहे. जयराम रमेश असतील, सागरिका घोष असतील हे सल्ले फक्त मोदींना देत असतात. आता त्यांच्याच प्रमाणे जर संजय राऊतांनी सुद्धा असंच काहीतरी केलं तर नवल काय आहे. तेही म्हणतात की श्रीलंकेची परिस्थिती फार बिकट आहे आणि भारत लवकरच त्या दिशेने वाटचाल करू शकेल अशी मला भीती वाटते. राऊत साहेबांना श्रीलंकेमधला प्रश्न कळलेला आहे आणि त्याच्यावरच त्यांच्याकडे उत्तर सुद्धा तयार आहे हे लक्षात घ्या. तर हे जे शब्द वापरले गेलेले आहेत ते कशासाठी आहेत. ते झोमणारे शब्द वापरण्यामध्ये लेफ्ट लिबरल अत्यंत हुशार असतात हे लक्षात घ्या. मेजॉरिटेरियनिझम हा जो शब्द आहे तो 2014 साली मोदी सत्तेत आल्यापासून वारंवार वापरला जातोय आणि मग ही जी श्रीलंकेची घटना आहे ती घटना धरली की तिला जोडून तो शब्द वापरायचा. आणि भारतामध्ये सुद्धा काय चाललेलं आहे तर बहुसंख्याकांची दडपण, त्यांची दादागिरी. म्हणजे काय बहुसंख्याकांची दादागिरी म्हणजे काय, यांना म्हणायचंय काय. लोकशाहीमध्ये जेव्हा बहुसंख्येने तुम्ही सरकार निवडून देता तेव्हा जनतेचं मत काय आहे त्याला मॅन्डेट म्हणतात. मतदाराचा कौल काय आहे त्या कौलानुसार राज्य चालवणं याला लोकशाही म्हणतात ना. मग लोकशाही ही मेजॉरिटेरियनिझम कधी झाली मला कळत नाही. हे काय युक्तिवाद कसला आहे हा. मोदी सरकार हे बहुसंख्य मत मिळवून इथे आलेलं आहे सत्तेवरती, बहुमताच्या आधारावरती आलेलं आहे सत्तेवरती. त्याच्यामध्ये तो कुठे प्रतिवाद नाहीये. मग ते जे काय कायदे करतात तो अत्याचार असतो, ते दडपण असतं, ती दडपशाही असते. आणि ती दडपशाही जी आहे ती कोणावर आहे ती अल्पसंख्याकांवरती आहे. ह्यांच्या हृदयाला जी भोकं पडलेली आहेत ती त्याच्यामुळे भोकं पडलेली आहेत आणि म्हणून ते ठणाणा बोंबा मारतायत. ते मेजॉरिटेरियनिझम कसला मेजॉरिटेरियनिझम. जयराम रमेश म्हणतात भाषिक, धार्मिक आणि सांस्कृतिक ह्याच्या जोरावरती तुम्ही जर का राज्य चालवायला जाल तर त्यातून आर्थिक प्रश्न सुटत नाहीत. सागरिका बाईसाहेब अजून एक पाऊल पुढे गेलेले आहेत. त्या काय म्हणतात मस्क्युलर राष्ट्रवाद. म्हणजे तुम्ही जर का आडदांड राष्ट्रवाद हे जर का त्याची जर का प्रिन्सिपल्स वापरली आणि बहुसंख्याकांनी दादागिरी करायचं ठरवलं तर त्यातून भुकेली पोट भरता येत नाहीत. तर हे जे बोधामृत जे पाचता आहेत मोदींना त्याची शहानिशा काय करायची. मोदींनी कोविड सारख्या महाभीषण परिस्थितीमध्ये सुद्धा 80 कोटी लोकांच्या तोंडामध्ये भुकेचा घास भरवला. ते भुकेचा घास जो भरवला त्या माणसाला हे लोक सांगतायत की भुकेली पोट पोकळ राष्ट्रवादांनी आणि आडदांड राष्ट्रवादांनी भरता येत नाहीत. म्हणून निर्लज्जपणा आणि बेशरमपणा किती करावा याला मर्यादा तर असायला पाहिजे लोकांची. आणि स्वतः काय केलं होतं जयराम रमेश ज्या सरकारमध्ये मंत्री होते त्या सरकारनी तेलाचे जे बॉन्ड्स तयार केले त्याचं काय 8,09 कोटी रुपयाचे बॉन्ड्स तुम्ही तयार केलेत. आणि मग नंतर आता मोदी पेट्रोलच्या किमती उतरवत नाहीत म्हणून सांगताय. ते सगळं जे कर्ज आहे ते कोणाला फेडावं लागलं. मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांना फेडावं लागलं. आणि हे सत्तेमध्ये होते तेव्हा मोदी जेव्हा सांगत होते की आम्ही आलो तर पेट्रोलचे दर उतरवू असं जेव्हा भाजप म्हणत होती, मोदी स्वतः बोलले नसतील परंतु तेव्हा त्यांची संभावना फेकू म्हणून केली जात होती. कारण ह्यांना माहिती होतं की आपण हे कर्ज असं निर्माण करतोय की वर्षानुवर्ष पेट्रोलचे भाव कधी खाली आणणंच शक्य नाहीये. कारण पेट्रोल जरी खाली उतरलं बाजार भावामध्ये
जागतिक बाजारपेठेत, तरी सुद्धा हे जे कर्ज तयार केलेलं आहे ते कर्ज फेडायचं असेल तर ग्राहकांना सतत वाढीव दराने पेट्रोल घ्यावं लागेल. हे सत्य सांगायचं नाही, त्याऐवजी मोदींना फेकू म्हणायचं, ही पद्धत आहे. बरं, ते पेट्रोलचं सोडा, हे 8-9 लाख कोटी रुपये आपण धरून चालू की त्याचंही मोदींनी आता ते जवळजवळ शून्यावर आणण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. परंतु ह्याच मंडळींनी बँका लुटल्या, बरोबर आहे ना? ते सगळे जे पळालेले लोक आहेत ते जाऊन बसलेले ब्रिटनमध्ये, ते कोण आहेत सगळे आणि ते कोणाचे मित्र सखे होते आणि त्यांची हात मिळवणी कोणाशी होती? ही सगळी कसली, तुम्ही ज्यांना अर्थव्यवस्था कशी चालवावी हे कळत नाही असं तुम्ही जे म्हणता, त्या माणसांनी आज देशाला एका खाईमधून बाहेर काढलं. हजारो कोटी रुपये जे भ्रष्टाचारामधून जात होते त्या सर्व योजनांना आधारशी जोडून मोदींनी कित्येक करोड रुपयांचा भ्रष्टाचार थांबवला आणि त्या पैशामधून हा देश चालवलाय आज. हे आपल्याला दिसत नाही का? जनतेला दिसतं. पण जे विद्वान आहेत, सेक्युलर, पुरोगामी, त्यांना फक्त ह्या अशा घटना ज्या आहेत त्या फक्त मोदींना बोधामृत पाजायचं. तर हे मोदींना बोधामृत कशाला पाहिजे, ते काय सांगतायत लक्षात घ्या की हा इशारा गंभीर आहे. ते जे सांगता आहेत की श्रीलंकेसारखं संकट भारतात येऊ शकतं, याचा अर्थच असा की ही जी मंडळी आहेत ती कोणाला ना कोणाला हाताशी धरून भारतामधल्या जनतेला आम्ही रस्त्यावर उतरवू शकतो, आम्हीही अशी दंगल करू शकतो, कारण तुम्ही मेजॉरिटेरियनिझम करताय. लक्षात घ्या अर्थ काय होतो ह्या सगळ्या बोलण्याचा, की मेजॉरिटेरियनिझम हे दुखणं आहे आणि ते दुखणं, ती किल्ली आहे, ती किल्ली वापरून लोकांना आम्ही रस्त्यावर उतरवू, मग त्याला मुलामा द्यायचा तो आर्थिक समस्यांचा, तो सगळा समस्यांचा मुलामा द्यायला हे परत सगळे तयार आहेत आणि त्यांची टिमटिम टिमटिम टाळं वाजवायला आमचे माध्यम पण तयार आहेत. ही परिस्थिती आहे. तेव्हा श्रीलंकेचं जे दुःख आहे त्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं, त्याच्यावरती काहीतरी उपाय सुचवायचे. आपण फार मोठे विद्वान आहोत, आपल्याला अर्थव्यवस्था कळते, तर त्याच्यामध्ये काहीतरी आपण सूचना करावी. तेच करायचं सोडून मोदींना बोधामृत पाजण्याचा हा जो मोह आहे, त्या मोहामधून काँग्रेसची आज ही परिस्थिती आलेली आहे. परंतु तिचं त्यांना भान उठलेलं नाही, कारण हातामध्ये दुसरं काही नाही. बोधामृत पाजण्याशिवाय दुसरं काहीही नाही. हे पराभूत आहेत आणि मोदींसमोर त्यांची विश्वासार्हता शून्य झालेली आहे जनतेच्या मनामध्ये, हे त्यांनाही कळतं. परंतु कुठे ना कुठेतरी कागदी घोडे नाचवायचे आणि विरोध करायचा, ह्या पलीकडे ह्या मंडळींना दुसरं काहीही काम उरलेलं नाही. असो, श्रीलंकेची जी जनता आहे ती होरपळून निघालेली आहे आणि त्या जनतेला दिलासा कसा देता येईल ह्याच्यासाठी जर त्यांना सल्ल्याची गरज असेल तर उत्तम मार्गदर्शन त्यांनी घ्यायला हवं आणि या समस्येमधून सुटण्याचा प्रयत्न करायला हवा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. धन्यवाद.